तुमचं नाव आणि आपण कुठून आहात? माझं नाव रोशना पाटील. मी विरार ग्रुप मधून आहे. माझ्या ग्रेट कोचचं नाव आहे हर्षला मडवी. येस, ग्रेट. मॅडम, या आरोग्य फॅमिलीमध्ये कधीपासून आपण जॉईनिंग आहात मी 7 महिने झाले जॉईंट आहे. आणि कशासाठी आपण जॉईनिंग झाला होता? वाढलेल्या वजनासाठी. येस, गुड. 7 महिन्यामध्ये मॅडम आपला पर्सनल रिझल्ट शेअर करायचा आहे आम्हा सर्वांना. 7 महिन्यामध्ये माझं जवळजवळ 21 केजी वजन कमी झालंय. क्या बात आहे. मॅडम साठी क्लॅपिंग करायचं सर्वांनी बघा. 7 महिन्यामध्ये जवळजवळ 21 किलोचा फॅट लॉस. व्हेरी नाईस. खूप जबरदस्त असा रिझल्ट आहे मॅडम तुमचा, 21 किलोचा फॅट लॉस. मॅडम, तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं होतं ह्या कॉलवर? अजून 55 आयडल वेट आहे माझं. अजून मला 10 केजी तरी कमी करायचं. नक्कीच, 100%. जर तुम्ही 7 महिन्यामध्ये जवळजवळ 21 किलो वजन कमी करू शकता, तर साहजिकच आहे येणार 1 महिन्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर आयडल वेटला याल. येस. आणि सगळ्यात महत्वाचं मॅडम, वाढलेल्या वजनामुळे होणारे चॅलेंजेस आम्हाला एकदा शेअर करायचे, की वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला काय काय डिसऑर्डर होत्या आणि त्या आता पूर्णपणे गेल्या का? मग वाढलेल्या वजनामुळे मला चालायला म्हणजे माझे गुडघे खूप दुखायचे. त्यामुळे मला चालायला खूप त्रास व्हायचा. जिने चढायला खूप त्रास व्हायचा. पण आता वजन कमी झाल्यामुळे मी सहजच सगळं जिने वगैरे चढू शकते. माझे पाय दुखायचे थांबले. या जर्नीमध्ये आल्यानंतर हे जे आपलं सकस संतुलित आहार मी जेव्हा घेतलं, त्याच्यानंतरच माझ्यामध्ये खूप चांगले आणि छान बदल झालेले आहेत. मला पूर्वी बसायलाही त्रास व्हायचा. आता मला सहजच मी खाली बसते, उठते. मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. नक्कीच, खूप सुंदर असा अनुभव मॅडम तुमचा. आणि त्यासोबत जर तुमचं एवढं वजन वाढलं होतं, यस, 21 आणि जवळजवळ 6 म्हणजे जवळजवळ तुम्हाला 27 ते 28 किलो वजन कमी करायचं होतं. परफेक्ट. या 27 ते 28 किलो वजनामुळे तुम्हाला काही हार्मोनल प्रॉब्लेम्स, फक्त चालायला दम लागणं, थाप लागणं, हे तर आपण 2-4 किलो वजन वाढलं तरीही होतं. बरोबर. पण त्यासोबत आणखी काही जर चॅलेंजेस असतील ते सुद्धा आम्हाला सांगायचे. मला मणक्यामध्ये पण गॅप होता. येस. तो वाढलेल्या वजनामुळे झाला असावा. त्याच्यामुळे ते खूप पाठीमध्ये खूप दुखायचं, पाय दुखायचे. ते सगळे आता निघून गेलं. सगळे आजार निघून गेले. ते जेवढे चॅलेंजेस होते ना, म्हणजे सर्दी सुद्धा मला खूप होती. सतत मला कफ व्हायचे. पण ह्या जर्नीमध्ये आल्यापासून माझी सर्दी म्हणजे पहिल्या ते 20 दिवसातच सगळे कफ निघून गेले आणि सगळी सर्दी निघून गेली. व्हेरी नाईस. कारण साहजिकच आहे, तुम्ही जर ज्या वेळेला आपला हा पेशीय पोषक आहार, सकस संतुलित आहार घ्यायला सुरुवात केली, साहजिकच आहे की तुमची 10 दिवसामध्ये तुमची बॉडी डिटॉक्स झाली. आणि बॉडी डिटॉक्सिनेशनमुळे तुमचं जे काही व्हायरल इन्फ्लेमेशन होतं, सर्दी खोकळा हे वारंवार होणं, साहजिकच आहे तुमची इम्युनिटी पॉवर लो होती, ती स्ट्रॉंग व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे तुमचा हा पर्सनल रिझल्ट, खूप सुंदर रिझल्ट. आणि वाढलेल्या वजनामुळे जसं की आपण बसल्यानंतर आपल्या कमरेवर दाब येतो, म्हणून स्पाइन प्रॉब्लेम येतात. चालता लागतो. जर तुम्ही जवळ-जवळ 28 किलोचा फॅट लॉस म्हणजे 1.5 सिलेंडरची टाकी शरीरावर घेऊन फिरत होतात. येस. आणि त्या वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला हे सर्व चॅलेंजेस लागले होते. आणि खरंच हा तुमचा जो रिझल्ट आहे अमेझिंग आहे. कारण तुम्ही न थकता जवळ-जवळ 7 महिन्यामध्ये 21 चा फॅट लॉस जर केलेला आहे, तर हा काही कमी नाहीये. सो मॅडमसाठी सर्वांनी क्लॅपिंग करायचं. एवढा सुंदर त्यांचा रिझल्ट आहे, की त्यांनी नॉनस्टॉप 7 महिन्यामध्ये 21 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. आणि त्यांच्या कमरेचे त्रास, ते बोलतायत की मला खूप सारे कमरेचे त्रास होते. त्याने ते त्यांचे कमरेचे त्रास कमी केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा आपण बिफोर आफ्टर पाहू शकतो. खूप सुंदर. त्यांचा फॅट बघू शकतो आणि इथे त्यांचा फॅट लॉस झालेला आपण पाहू शकतो. व्हेरी नाईस मॅडम. क्लॅपिंग तुमच्यासाठी. खूप सुंदर असं तुमचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. जबरदस्त. क्या बात आहे. आणि आता आपण त्यांना समोर पण पाहतोय आणि त्यांची शरीराची फ्लेक्सिबिलिटी. मॅडम, आता वाटायचं तुम्हाला पूर्वी स्पाइन प्रॉब्लेम होते? कमरेचे त्रास तुम्हाला होते असं जाणवतं का तुम्हाला आता? कारण तुमचा जो मगाशी मी वर्कआउट बघितला, तुमच्या शरीराची स्ट्रेचेबिलिटी पाहिली. खूप सुंदर तुमच्या शरीराची फ्लेक्सिबिलिटी होती. आता कुठल्याही प्रकारचा त्रास मला नाहीये. नक्कीच. एकदम फिट झालीये. येस, खूप छान. कारण तुमचा चेहराच सांगतोय आणि तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगते की तुम्ही किती हॅपी आहात.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न डिसऑर्डर गेले, तुमचे बॅक पेन गेलेला आहे, बरोबर? खूप सुंदर असं तुम्ही 21 किलोचं फॅट वेट लॉस केलेला आहे. आता लवकरच तुम्ही येणाऱ्या 1 ते दीड महिन्यामध्ये आयडल वेटला येणार. 6 किलोचा फॅट लॉस म्हणजे तुमच्यासाठी आता काहीच नाही. जर 21 किलो करू शकता, तर साहजिकच आहे तुम्ही 6 किलो लवकरच कमी कराल. येस. आता हे कशामुळे शक्य झालं, हा रुटीन आम्हाला सांगायचा आहे. हे सगळं झालं ते मला सकस संतुलनामुळे आणि माझ्या कोचने केलेल्या गाईडन्समुळे. त्यांनी जे सांगितलं, अर्चना मडवी मॅडमनी जे मला सांगितलं ते मी फॉलो केलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आहार घेतला. जेवणामध्ये म्हणजे दिवसाच्या आहारामध्ये बदल केले. त्याच्यामुळे माझं लवकरात लवकर वजन कमी झालं. येस, ग्रेट. मॅडम सकस संतुलित आहारामध्ये तुम्ही न्यूट्रिशन्समध्ये काय-काय बेसिक घ्यायला सुरुवात केली आम्हाला थोडंसं गाईड करायचंय. मला 1, 2 आणि 3 तिन्ही चालू केले. त्याच्यामुळे माझं लवकरात लवकर वेट लॉस झाला. व्हेरी गुड. हे विचारण्याचं कारण मॅडम असं होतं, की आपल्या कॉलवर खूप सारे असे पार्टिसिपेट्स आहेत, की त्यांना खूप जणांना कमरेचे त्रास आहेत, बरोबर, गुडघ्याचे त्रास आहेत, स्पॉन्डिलोसिस सारखे त्रास आहेत, सायटिका सारखे त्रास आहेत आणि हे त्रास उद्भवल्यानंतर ज्यावेळेला आपण कॉलला जॉइनिंग होतो, त्यावेळेला खरंच स्टार्टिंग बेसलाच मी सांगते, आपले गुरु सुद्धा सांगतात, की शेवटपर्यंत कॉलवर थांबा, कारण कोणाचा तरी एक अनुभव कोणाचं आयुष्य चेंज करू शकतो आणि त्यासोबत आपले आरोग्य घडू शकतं. सो हे खरं आहे. कारण बघा तुम्हाला एवढे सारे चॅलेंजेस लागले होते. बॅक पेन सारखे त्रास, स्पाइन प्रॉब्लेम सारखे हे जर वाढत गेले असते, तर साहजिकच आहे येणाऱ्या काही महिन्यानंतर किंवा वर्षानंतर तुम्हाला प्रॉब्लेम्स ते वाढतच गेले असते, बरोबर? आणि ह्या स्टेप्स नंतर हे प्रॉब्लेम वाढल्यानंतर आपल्याला माहिती आहे, की डॉक्टर आपल्याला काय सांगतात, की ऑपरेशनपर्यंत ह्या लेव्हल जातात, बरोबर? सो ह्या लेव्हल वाढू नयेत म्हणून खरंच तुमचं वजन कमी करा. तुमच्या कमरेवरची, पाठीवरची चरबी कमी करा आणि साहजिकच आहे तुमचं जेवढं शरीर फ्लेक्सिबल राहील, तर तुम्ही फिट राहाल. हे मला एवढं माहिती आहे. सो तुम्ही तुमच्या कोचला प्रॉपर फॉलो केलं. दिवसभरामध्ये पाणी किती प्यायचंय, दिवसभरामध्ये डाएट काय फॉलो करायचं आहे, न्यूट्रिशनमध्ये तुम्ही जसं सांगितलं, की मॅडमनी तुम्हाला स्टार्टिंग बेसला फॉर्म्युला 1 चालू केला. त्यानंतर लगेच तुम्हाला येणाऱ्या 15 दिवसानंतर फॉर्म्युला 2. फॉर्म्युला 2 म्हणजे आपण शेक 2 टाईम सुरुवात करतो. परफेक्ट. त्यानंतर मल्टीव्हिटॅमिन, सेल्युलोज आपण फॅट लॉससाठी चालू करतो. आणि याचं फॉर्म्युला 3 जर तुम्हाला ऐकायचं असेल, तर तुमच्या शरीराच्या यष्टीप्रमाणे तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला टार्गेट न्यूट्रिशन चालू केलं जातं. उदाहरणार्थ आता मॅडमला बॅक पेन सारखे त्रास होते, तर त्यांना कॅल्शियम आणि जॉइंट सपोर्ट चालू केलं असेल. परफेक्ट. त्यानंतर जर तुम्हाला एक्स्ट्रा काही त्रास असतील, जसं की तुम्हाला हार्मोनल प्रॉब्लेम चालू असतील, तर तुम्हाला त्याच्यासोबत वुमन चॉईस चालू केली जाते. तुम्हाला जर काही ब्रेन संदर्भात प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्हाला तुमची ब्रेन हेल्थ चालू केली जाते. पॉवर वाढवायची असेल, तर युमिनी हेल्थ म्हणून चालू केली जाते. हे टार्गेट न्यूट्रिशनमध्ये आपलं न्यूट्रिशन आपण प्रोव्हाईड करतो. सो प्रत्येकाने वैयक्तिकरित्या आपापल्या कोचशी संपर्क साधून या न्यूट्रिशन जर आपल्याला गरज आहे आपल्या शरीरासाठी, ऑल न्यूट्रिशनची तसं पण आपल्याला गरज आहेच. सो आपण हे न्यूट्रिशन मागू शकता. येस. आणि त्यानंतरच तुमचा सुंदर असा रिझल्ट येणार आहे आणि आपण पाहतोय, की ह्या मॅम सारखा सुद्धा तुम्ही पॉवरफुल वर्कआउट आणि पॉवरफुल त्यांचा अनुभव तुम्ही सर्वांप्रती शेअर करू शकता. येस मॅडम, खूप सुंदर तुमचा रिझल्ट 21 किलोचा वेट लॉस, फॅट लॉस आणि त्यानंतर तुमचा एवढा सुंदर असं आम्हाला आहार मार्गदर्शन. सो थँक यू सो मच. असेच वर्कआउट आम्हाला गाईड करत राहा आणि तुमचे सुंदर असे अनुभव शेअर करत राहा. येस. सो थँक यू सो मच. खूप पॉवरफुल असं